या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। अरे हे सोलापुरात चाललंय तरी काय होय, अशीच जणू चर्चा आता संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तसेच सोलापूर शहरात सर्वत्र रंगू लागली आहे। कारण काय आहे तर एकच, उमेदवार नेमका भाजपाकडून असणार कोण? कारण सध्या पाहायला गेले तर मोदींचीच लाट असल्याचं अनेक जण म्हणत आहेत। आम्ही नाही बरं का, सोलापुरात अनेक जण म्हणतात। पण मग भाजपाकडून सोलापुरात कुणीही उभारू दे त्यालाच आम्ही मतदान करणार, असाही काही वर्ग आहे जो सांगत आहे। मात्र काही जण सोलापूरच्या खासदाराला घेऊन नाराजी व्यक्त करतात। काहींच्या मते सोलापुरात चांगला आणि स्थानिक उमेदवार पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो। तर काही जण म्हणतात नाही, आम्ही फक्त भाजपालाच मतदान करणार, कारण देशात वर मोदी सरकार आहे, तर इथेही आम्ही भाजपालाच मतदान करणार। तर काही जण भाजपाने 10 वर्षात काय केलं असा प्रश्न निर्माण करून काँग्रेसला मत देणार असे सांगत आहेत। पण नेमका आता प्रश्न आणि चर्चा निर्माण झाली आहे ती म्हणजे सोलापुरात भाजपाकडून उमेदवार ठरणार तरी कधी आणि उमेदवार असणार तरी कोणी? सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी वेगवेगळी नावे चर्चेत आल्याने अजूनही संभ्रम कायम आहे। भाजपने माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे, आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी केली, तर शिवसेना शिंदे गटात असलेल्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांना भाजपकडून कमळ चिन्हावर लढण्याची ऑफर असल्याने कलाटणी मिळण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचे स्थानिक बैठक घेऊन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी गृहीत धरून काम देखील सुरू केले आहे। याबाबत ज्योती वाघमारे सांगतात की भाजपच्या वरिष्ठांकडून मला विचारणा झाली आहे। मी मुंबईत आमच्या शिवसेनेच्या श्रेष्ठींची वेळ मागून घेतली आहे। 2 दिवसात मुंबईत भेट होतील, मी लढत देऊ शकेन असे श्रेष्ठींना सांगितले आहे, असं प्राध्यापक ज्योती वाघमारे, जे की सध्या शिंदे गटाच्या शिवसेनाच्या प्रवक्त्या आहेत, ते म्हणत आहेत। याचाच अर्थ असा की शरद बनसोडे, राम सातपुते, अमर साबळे किंवा संधी अधिकारी असलेले वाघमारे, की आता नव्यानंच दावा ठोकत असलेले प्राध्यापक ज्योती वाघमारे। नेमकं सोलापुरातून भाजपाकडून निवडणूक रिंगणात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोण उतरतंय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळं संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकच संभ्रम कायम आहे, तो म्हणजे भाजपाकडून कोण असणार, भाजपाकडून कोण असणार। जेव्हा नाव अधिकृतरित्या जाहीर होईल तेव्हा सगळ्यांना कळेलच, पण उत्सुकता लागली आहे ती उमेदवाराची। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय, फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।